अभिनेता रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाविरोधात दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। ही याचिका मेजर मोहित शर्मा यांच्या आईवडिलांनी दाखल केली आहे, कारण त्यांना असं वाटतं की चित्रपटातील अंडरकव्हर कमांडोची जी काही कथा आहे ती त्यांच्या मुलाच्या वास्तव्याशी सारखी आहे आणि हे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता केलेलं आहे। त्यांनी चित्रपटामध्ये त्यांच्या मुलाच्या शौर्याचा कमर्शियल वापर झाल्याची आणि काही संवेदनशील सैनिकी तपशील उघड होऊ शकतात अशी चिंता व्यक्त केली। कोर्टाने स्थगिती दिली नाही, मात्र CBFC म्हणजे सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला स्पष्ट निर्देश दिलेत की कुटुंबाच्या सर्व आक्षेपांचा नीट विचार करूनच प्रमाणपत्र द्यावं। आत्ता काय स्थिती आहे तर सेन्सॉर बोर्डने चित्रपटाला मंजुरी दिली आहे, फिल्म ठरल्याप्रमाणे रिलीज होणार आहे। पण या सगळ्यांमध्ये शहीद मेजर मोहित शर्मा कोण होते ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे, तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर मेजर मोहित शर्मा एक पॅरा स्पेशल फोर्सेसचे अधिकारी होते, ज्यांचं नाव आजही भारतीय सैन्यामध्ये अत्यंत आदराने घेतलं जातं। 1978 मध्ये हरियाणाच्या रोहतकमध्ये त्यांचा जन्म झाला। 1995 ला ते NDA मध्ये दाखल झाले। 1999 मध्ये IMA मधून अधिकारी म्हणून ते बाहेर पडले। सुरुवातीला मद्रास रेजिमेंटमध्ये सेवा देताना त्यांनी काश्मीरमधील अनेक कठीण काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतला। या ऑपरेशन्समध्ये सैनिकांना ओळख लपवून थेट दहशतवाद्यांच्या वर्तुळामध्ये जावं लागतं आणि मोहित हे त्यातही अत्यंत कुशल ठरले। 2004 मध्ये त्यांनी भारतीय स्पेशल फोर्सेसच्या इतिहासातील एक उल्लेखनीय कारवाई केली। हिजबुल मुजाहिद्दीन या गटामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी पूर्णपणे एक वेगळी ओळख तयार केली। इफ्तिकार भट या नावाने त्यांनी केस आणि वेश बदलला, बोलण्याची शैली बदलली आणि अनेक आठवडे त्या गटाच्या आत राहून महत्त्वाची माहिती ही भारतीय सैन्यापर्यंत पोहोचवली। योग्य क्षणी त्यांनी 2 दहशतवाद्यांना देखील ठार केलं। या शौर्याबद्दल त्यांना सेना मेडल मिळाला। त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की मेजर मोहित शर्मा हे केवळ धाडसीच नव्हते, तर संयमी, अत्यंत शांत आणि परिस्थिती ओळखून निर्णय घेणारे अधिकारी होते। 2009 मध्ये कुपवाराच्या जंगलात झालेल्या एका उच्च धोकादायक कारवाई दरम्यान ते गंभीर जखमी झाले, मात्र जखमांकडे दुर्लक्ष करूनही त्यांनी आपल्या टीमचं नेतृत्व हे सुरूच ठेवलं आणि जवळून झालेल्या संघर्षात 4 दहशतवाद्यांना ठार केलं। त्यानंतर त्यांनी शौर्याने प्राणार्पण केलं। त्यांच्या या असामान्य धैर्य आणि त्यामागच्या मान्यतेत त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देखील दिलं गेलं। देशाचं सर्वोच्च शांतिकालीन शौर्यचिन्ह प्रदान झालं। आजही मेजर मोहित शर्मा हे स्पेशल फोर्सेसमध्ये प्रेरणेचं प्रतीक आहेत। एक पॅरा स्पेशल फोर्समध्ये त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं। आर्मी ॲस्पिरंट्ससाठी आजही ते मोठे आदर्श आहेत आणि देश त्यांना एका अत्यंत शांत, निर्धारपूर्ण आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या रूपात स्मरणात ठेवेल। त्यांचं आयुष्य हे युद्धाच्या पलीकडचं आहे। तर धुरंधर या चित्रपटामध्ये मेजर मोहित शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित कथा असेल नसेल, पण त्या अनुषंगानं आज मेजर मोहित शर्मा यांची आठवण मात्र नक्की झाली। तुम्हाला मेजर मोहित शर्माबद्दल माहिती होतं का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।